आणि श्री संत गजानन महाराज यांचा आज 148वा प्रकट दिन आहे आणि याच प्रकट दिनाच्या निमित्तानं बुलढाण्याच्या संतनगरी शेगावमध्ये लाखो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। 1,500हून अधिक दिंड्या शेगावमध्ये दाखल झालेल्या आहेत, तर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतो। बुलढाण्याच्या शेगावमधून ही दृश्य 148वा प्रगट दिन आहे आणि हाच प्रगट दिन जो आहे संस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आपण जर पाहिलं तर याच प्रगट दिन सोहळ्यासाठी कालपासूनच संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांची या ठिकाणी मांदियाळी आपल्याला जी आहे ती पाहायला मिळत आहे आणि आलेल्या भाविकांची कुठली गैरसोय होऊ नये या अनुषंगाने काल रात्री आणि आज रात्री देखील मंदिर जे आहे दर्शनासाठी खुलं ठेवण्याचा निर्णय संस्थांकडून घेण्यात आलेला आहे। याच प्रगट दिन सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण सप्ताहभर ज्या विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन या संस्थांच्या वतीने करण्यात आलं होतं आणि या सोहळ्यासाठी संपूर्ण राज्यभरातून 1,500 पेक्षा अधिक पायदळ वारी त्याचबरोबर भजनी दिंड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि देशभरातून जवळजवळ 2.5 लाख भाविक या ठिकाणी दाखल झाल्याचा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात येतोय। आपण जर पाहतो अतिशय भक्तिमय वातावरण सध्या या संतनगरी शेगावमध्ये दाखल झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी जी आपल्याला पाहायला मिळते। गणगण गणात बोतेचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी केला जातोय। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर काही भाविक सध्या आपल्यासोबत आहे। काय सांगाल, कुठून आलात आणि किती वर्षापासून येत आहे? मी आलेली आहे अकोल्यामधून। मी आणि माझी मैत्रीण आम्ही दरवर्षी येतो आणि किती वर्ष झाले हे मी सांगू नाही शकत, कारण मी जेव्हापासून मला समजते तेव्हापासून महाराजांच्या इथे येते। मी महाराज तर आहेच ते, पण मला मामा नाही आहे। माझी मम्मी गजानन महाराजला राखी बांधत होती, म्हणून त्यानिमित्त हे माझे मामा आहे। माझ्या मामाचं गाव आहे, तर मी दिवाळी आणि सुट्टीमध्ये उन्हाळ्यामध्ये महाराजांचं दर्शन घ्यायला येते। मी महाराज कमी म्हणते, महाराजांना मी मामाच मानते आणि अशीच कृपा आमच्यावर राहू दे हीच माझी महाराजांना प्रार्थना आहे। जय गजानन माऊली। यावेळी काय नेमकं साखर घातलंय आता मामाजी? साकडं तर काही नाही, कारण ते माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, म्हणून त्यांना मला मागायचं कधी काम नाही पडत। माझा खूप विश्वास आहे महाराजांवर। संदीप वानकडे, पुढारी न्यूज, शेगाव, बुलढाणा।